आज आपण एक मस्त अशी पौष्टिक भाजी बनवणार आहोत। ती म्हणजे तांदूळजा व तांदूळजा ही एक अत्यंत पौष्टिक रानभाजी आहे, जी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते व त्यात आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लोह, जीवनसत्वे आणि खनिज द्रव्ये देखील मिळतात व रक्तामध्ये देखील वाढ होते, पचनक्रिया सुधारते व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी देखील तांदूळजा ही खूप उपयुक्त आहे। त्यामुळे ही भाजी खूप फायदेशीर आहे। त्यामुळे ही भाजी तर खाल्लीच पाहिजे। चला तर मग अगदी सोपी आणि साधी रेसिपी तांदूळजाची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनला क्लिक करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे, तो बारीक कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर एक टमाटा घेतलेला आहे, भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। लसूण मात्र इथे आपल्याला घेऊन अगदी ठेचून मग बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे। आता ही जी तांदूळजाची जी भाजी आहे ना, ती स्वच्छ अगदी 4-5 पाण्याने धुवायची आहे आणि आतमध्ये खूपच माती असल्यामुळे माती सगळी निघून जायला पाहिजे। त्याच्यामुळे धुताना ही काळजी घ्यायची की पाण्यात टाकल्यानंतर अगदी 2 मिनिटांनी आपल्याला ही भाजी उचलून आपल्याला चाळणीत काढून घ्यायची आहे। त्यातलं लगेच पाणी काढून घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं की मातीचा जो गाळा आहे ना, तो खालीच राहून जातो आणि मग तो आपल्या भाजीमध्ये येण्याची शक्यता असते। त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला हे असं भाजी चाळणीमध्येच काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला हे निथळायला ठेवायचं आहे। तर आता मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मी ती आता चाळणीवर निथळायला ठेवत आहे। सगळं पाणी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। भाजी चवीला पण खूप छान लागते, एकदम साधी सोपी आहे। तर आता इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे, खूप छान लागते ही भाजी। आता तेल गरम झालंय, यामध्ये मी आता मोहरी घालून घेत आहे, जिरं घालून घेत आहे। छान असं मस्त हे तडतडलं। आता यामध्ये आपण जो लसूण ठेचून आणि बारीक करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये फोडणीला घालायचा आहे आणि छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण काही हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या कट करून ठेवलेल्या होत्या त्या देखील आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायच्या आहे। आता इथे मी अर्धा चमचा अगदी छोटासा हिंग घालून घेणार आहे। तर हिंग अवश्य घाला, छान लागते फोडणी। आता हे छान मस्त परतलं गेल्यानंतर आपण जो एक कांदा कट करून ठेवलेला होता बारीक, तो पण आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आणि पालेभाजी असल्यामुळे त्या खूपच कमी होतात, त्याच्यामुळे मीठ सांभाळून घालायचं, अगदी कमी घालायचं। नंतर वाटलंच तर पाहिजे तर तुम्ही अजून मीठ घालू शकता यामध्ये। आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे। तोपर्यंत आता ही भाजी जी आहे ती आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची आहे। तुम्हाला हवी तर कट न करता पण टाकू शकता, पण बारीक कट केली ना की ती छान अशी मिळून येते व सगळा जो मसाला आहे तो आपल्या पूर्ण भाजीला लागतो। तर मी अशीच बारीक कट करून घेते आहे, पूर्ण भाजी मी आता कट करून घेणार आहे। खरंच ही तांदूळजाची भाजी नाही, ही खाल्लीच पाहिजे, कारण आपल्या शरीराला खूपच छान आहे ती। आपल्या शरीरातील पूर्ण विषारी पदार्थ ही बाहेर काढण्यासाठी खूप मदत करते। त्याच्यामुळे ही आणि खनिज द्रव्याने अगदी भरपूर आहे, त्याच्यामुळे ही खाल्लीच पाहिजे। आणि उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तर येतेच येते ही, आणि तुम्ही पोळी बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर देखील ही खाऊ शकता, खूप छान लागते। चला तर आता ही भाजी कट झालीच आहे, तोपर्यंत इथे बघूया आता कांदा देखील छान असा मस्त परतला गेलेला आहे, मिरच्या देखील। तर आता आपल्याला याच्यामध्ये एक टोमॅटो जो कट करून ठेवलेला होता तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो देखील छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे। आता पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे। तर मग मी हे झाकण घालून 2 ते 3 मिनिटांची वाफ काढून घेते आहे। बघा 2 ते 3 मिनिटांनंतर मस्त कांदा देखील परतला गेला आहे, टोमॅटो पण छान परतला गेलेला आहे। आता आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। आता कोणी कोणी असतं की त्यामध्ये पालेभाज्यांमध्ये हळद घालत नाही, पण मी मात्र हळद घालते आहे। आणि आपण याच्यामध्ये मिरच्या जरी घातलेल्या आहे ना, तर अगदी कलर छान येण्यासाठी आणि थोडीशी टेस्ट अजून छान येण्यासाठी यामध्ये मी थोडी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। आता हे सगळं परतलं गेल्यानंतर आपण जी कट करून ठेवलेली भाजी होती ती आपल्याला यामध्ये संपूर्ण घालून घ्यायची आहे। तर मी आता ही संपूर्ण घालून घेत आहे। बघा तुम्हाला असं वाटत असेल आता ह्या 2 मी अशा जुड्या आणलेल्या होत्या त्या पूर्ण यामध्ये घालून घेत आहे। अगदी कढई भरून दिसत आहे। 5-1 मिनिटं अशीच आपल्याला झाकून वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी निम्मी भाजी झालेली दिसते तुम्हाला। तर आता ही वर खाली करून घ्यायची आहे आपल्याला। नक्की एकदा ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा। छान आपली ही भाजी तयार झालेली आहे। तर आपल्याला इथे शेवटचे 5-7 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे।
बघा, आधी बघितलं किती केवढी भाजी होती ही, आता एकदम कमी झालेली आहे. त्यामुळेच मी म्हटलं की मीठ अगदी सांभाळून घालायचं आहे, कारण पालेभाज्या ह्या खूपच कमी होतात. तर एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा. तुम्ही अगदी ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात. खूप सुंदर लागते आणि मुलं अगदी आवडीने खातात, कारण चव खूप छान लागते याची. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला.